निसर्गाचा रंगमंच अद्भुत आहे. प्रत्येक पात्राची निर्मिती त्यानेच केली आहे. पण तो निर्माता कोणाला दिसतो का? येथील सर्व पात्रांची कथा माझीच असते. पण तरीही त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. ते जाणवल्यावर मी देखील अचंबित होतो. या विश्वाच्या प्रत्येक चराचरात सत्य सामावलेलं आहे. म्हणूनच माझ्या या चित्रासाठी मोठ्या कॅनव्हासची गरज कधी मला भासलीच नाही. छोट्याशा चित्रात विश्वरूप दर्शन का होऊ शकत नाही? सुनीता, काय झालं? तब्येत ठीक नाहीये का? नाही नाही, बरी आहे. कुणास ठाऊक आज डोळा कसा उघडला नाही. काहीतरी झालंय, नाहीतर इतका वेळ तू कधी झोपली नाहीस. आता लवकर आवरलं नाही तर तुम्हाला उशीर होईल. अगं होऊ दे ना, तू कशाला काळजी करतेस? अच्छा, मी काळजी नाही करणार तर मग कोण करणार? श्रीकांत. श्रीकांतने BA करून वकिली सुरू केली. त्याची पत्नी सुनीता गृहिणी पण तरीही स्वप्नात रमणारी. लग्नसंस्था टिकवायलाच हवी यावर त्यांचं एकमत आहे. अर्थात कुटुंब नावाच्या त्या पारंपरिक संस्थेवरच माणसाची माणुसकी तग धरून आहे आणि लग्नसंस्था तिचा अविभाज्य घटक आहे. श्रीकांत अत्यंत दिलदार माणूस. तो आपल्या माणसांवर जीव ओवाळून टाकतो. अलीकडे मात्र तो स्वतःमध्येच हरवलेला असतो. हरिप्रसन्नची आठवण त्याची पाठ सोडत नाहीये. ती त्याला आतून पोखरून टाकतेय. आणि सुनीता, घरातल्या कामातून तिला श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. आता हार्मोनियम आणि सतारीवर धूळ जमली आणि पुस्तकं कपाटांमध्ये राहिल्यामुळे त्यांच्यावर धूळ जमली तर त्यात बिचाऱ्या सुनीताची काय चूक? उशीर तर नाही ना झाला? जर आज तुम्हाला उशीर झाला तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. रागावलात का? माझं काही चुकलंय का? नाही, यात तुझी काहीच चूक नाहीये. सुनीता, हल्ली ना माझं मन थाऱ्यावर नसतं. सारखी हरीची आठवण येत राहते. आणि 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 काय सांगा ना. कुठे असेल तो? कसा असेल कुणास ठाऊक. मी तर गृहस्थाश्रमात गुंतलोय. कुणास ठाऊक तो बिचारा जिवंत आहे की नाही. भारतीय स्वातंत्र्याचा, भारतीय स्वातंत्र्याचा, भारतीय स्वातंत्र्याचा, भारतीय स्वातंत्र्याचा. आमचे हात पाय भलेही बांधलेले असोत पण तरीही आम्ही स्वतंत्र आहोत. विजय असो. तूच सांग श्रीकांत, माझ्यासारख्याला आयुष्य शेवटी कुठे घेऊन जाणार? हा कसला प्रश्न झाला? अरे तुझं भविष्य तर उज्ज्वलच असणार. उज्ज्वल? खरंच? मी जो मार्ग निवडलाय त्यावर अनिश्चिततेचा काळोखच दिसतोय. वाईट वाटून घेऊ नकोस हरी. अनिश्चितता तर तूच निवडलीस. या मार्गाने जायचं तूच ठरवलंस. मला तर असं वाटतं की जर आपण वेगवेगळे मार्ग निवडले आणि परत एकत्र आलो तर आपल्याला हे दिसेल की मी तर स्थिर आहे पण तू अजूनही चालतच असशील. चालत राहणं म्हणजेच प्रगती का? पण आपल्याला इप्सित दूर असेल तर? स्वातंत्र्य तर मिळवायचंच आहे. हा काय वेडेपणा आहे? स्वतःच्या प्रतिभेचा खेळखंडोबा करणार आहेस का? प्रतिभा? खेळखंडोबा किती मोठा शब्द. काही लोक कोट्याधीश होतात आणि काही लोक हसत हसत सुळावर जातात. ते आपल्या मागे काहीच सोडून जात नाहीत. ना पैसा ना कोणता आदर्श. त्यांचं हे होतात्म्य वाया गेलं म्हणायचं का? जाणून बुजून जीव धोक्यात घालणं शहाणपणा नाही हरी. मला बोलायला भाग पडतो श्रीकांत. तुझ्यात लपलेला ब्युरोक्रेटला आणि ब्रिटिशांच्या ताटाखालच्या मांजर असलेल्या वकिलाला हे कळणार नाही. मृत्यूला असं कवटाळायला खूप धाडस लागतं मित्र. धाडस आणि शौर्य या वादात पडायची माझी इच्छा नाही. हो, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की जर तुला मृत्यूचं आकर्षण वाटत असेल तर निश्चितच तुला त्याची भीती देखील वाटेल. मृत्यूला स्वतःचं काम करू देत. त्याचा पाठलाग सोड. आपलं काम आहे आयुष्याचा आनंद भरभरून लुटणं. स्वातंत्र्याचा, भारतीय स्वातंत्र्याचा, भारतीय स्वातंत्र्याचा. मी पण काय विचार करत बसलो. उशीर व्हायचा नसेल तरी होतो.
असे उपाशीपोटी जाऊ नका. अहो ऐका तरी. Dearly, rarely, comest thou, spirit of delight? Wherefore hast thou left me now? Many a day and night, many a weary night and day, thus as thou art fled away. ताई ताई मला वाचव. ते मला नाही सोडणार. ताई काहीतरी कर ना ग. सत्या अगं रडू नकोस. काय झालं सांगशील तरी? मी विहिरीत जीव देईन पण घरी जाणार नाही ताई. आता रडायचं बंद करतेस की देऊ एक? कॉलेजमधून मला काढून टाकतील. मला तर वाटतं जीवच घेतील. का? आणि कोण? अगं बाबा, मी गणितात नापास झाले ग ताई. हे तर मुळीच शक्य नाही. आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेऊन ते म्हणतील, बाळा व्हायोलिनच्या लेसन्सकडे लक्ष दे. हां, आई मात्र म्हणेल, आता तुला बाजारातला व्यवहार कळला ना? खूप झालं. आता भरलं वांग कसं बनवलं जातं ते शिकून घे जरा. तुझ्यासारखं? हो हो, माझ्यासारखं. चल काहीतरी खाऊन घे. जीवात जीव येईल तुझ्या. चल. ताई तू असल्यावर मला कसली काळजी. तू माझ्यासोबत घरी चल ना. वेडी आहेस का तू? यांना विचारल्याशिवाय कसं जाता येईल मला मला? विचारून चल. चल जेवायला चल ना वाढते, गं. काहीतरी खाऊन घे. किती रडली आहेस? श्रीकांत साहेब, माझं नाव चक्रवर्ती. मी तुमच्याशी आत्ता या क्षणी काही बोलू शकतो का? प्लीज. अन्सारी साहेब, आपण ओळखता का यांना? हो जनाब, आमची भेट झाली आहे. पण तुम्हालाही भेटायचं असा त्यांचा आग्रह आहे. तरुणांच्या एका ग्रुपबद्दल त्यांना काहीतरी सांगायचं आहे. ते स्वतःला क्रांतिकारक म्हणतात. क्रांतिकारक? होय. ठीक आहे. काय घडलंय तेवढंच सांगा. खरं म्हणजे की माझ्या मुलाने आपल्या काही माथेफिरू मित्रांसोबत लखीमपूर सदर ठाणं बॉम्बने उडवायची योजना आखली. जिथे ते बॉम्ब बनवत होते तिथे स्फोट झाला आणि सगळे पोलिसांच्या ताब्यात सापडले. आणि त्यामध्ये माझा मुलगाही. हे पहा, धीर सोडू नका. सांगा, कोण होते ते लोक? कधी यापूर्वी कुठल्या प्रकरणात पोलीस रेकॉर्डला नाव लागलं आहे का यांचं? कोवळी मुलं आहेत ती, कोवळी. 18-19 वर्षांची, त्यापेक्षा मोठी नाहीत. हो, पण त्यांचा जो लीडर आहे तो असेल 29-30 वर्षांचा. जबलपूरचा आहे. जबलपूर? आपण भेटलाय त्यांना? नाव काय त्यांचं? नाव तर नाही कळलं साहेब, पण जनाब, फैजल साहब वाट बघत असतील. निघूया का? माय अपॉलॉजीज सर. आय हॅव एन इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट. तुम्ही अन्सारी साहेबांना सगळ्या डिटेल्स द्या. मी बघतो काय करता येतं ते. ठीक आहे ठीक आहे. आता तुझ्या आणि भाऊजींच्या मध्ये मी नाही पडणार. पण माझ्यासोबत एका सिनेमाला यायला तर त्यांची परवानगी नाही ना लागणार. प्रश्न हा नाहीये सत्या की मी काय करू शकते आणि काय नाही. पण माझा धर्म सांगतो की मी तेच करावं जे तुझ्या भाऊजींना आवडतं. सिनेमा त्यांना आवडत नाही, त्यामुळे मी त्यांना विचारणारही नाही. हां, तुला हवं तर तू विचारू शकतेस. ते तुझं ऐकतेलही कदाचित. आणि हे दररोज असं उशिरा येतात ते, त्याच्याबद्दल तू त्यांना काहीच म्हणत नाहीस का? दररोज नाही ग उशीर होत. कुठेतरी कामात अडकले असतील.
आणि आज सकाळी तर माझ्यामुळे उशीरही झाला होता त्यांना. अरे नारायण, मी मेहताची फाईल घरीच विसरून आलो. मी एका मीटिंगमध्ये तू अन्सारींना सांगून मागवून घे ना. बरं, मागवतो. किती बदललीयस ग तू ताई. माझी हसरी आनंदी ताई कुठे हरवली? चेहऱ्यावर खोटं हसू तू चिकटवून ठेवलेस ते किती निस्तेज आहे. तुला झालंय तरी काय ग ताई? व्हायचंय काय ग, काहीच तर नाही झालं सत्या. फक्त मौजमजेचे दिवस मागे राहिलेत. आता माझं लग्न झालंय. काळाबरोबर परिस्थितीही बदलते आणि जबाबदाऱ्याही बदलतात. मला हे कसं पटेल? सगळं काही बदलायलाच हवं का? तू गाणं का नाही गात? सतार का वाजवू शकत नाहीस? आता गाणं आणि सतार वाजवणं इतकं महत्वाचं नाहीये. नाही वाजवली तर काही बिघडतं का? असं कुठं आभाळ कोसळलंय. भाऊजी, आज तर मी त्यांना ओढतच नेणार आहे सिनेमाला. साहेब, एक महत्वाची फाईल विसरून गेले तिथे. मला ती तातडीने घेऊन जायची आहे. बरं, मी बघते. बहुतेक वर बेडरूम मध्ये असेल हो. ती. या माझ्यासोबत. सगळी कागदपत्र इथेच ठेवतात. मग फाईल तर इथेच असायला हवी. कुणास ठाऊक. पण ताई, काय झालं? काय शोधतेस तू? त्यांची एक फाईल सापडत नाहीये सत्या. खूप महत्वाची आहे. इथेच कुठेतरी असेल ना? या खोलीत नाहीये बहुतेक ती फाईल. मी निघू का? स्वयंपाकघरात असेल बहुतेक. नाश्ता करताना विसरले असतील. किंवा त्यांनी ती फाईल इथे या खुर्चीवर ठेवली असेल. कुठे ठेवली असेल कुणास ठाऊक. फाईल तुझ्या सगळ्या मसाल्यांमध्ये मिसळली गेली तर नसेल ना ताई? गप्प बस ग तू. आता फक्त बैठकच राहिलीये. आता फाईल हरवली असं मी समजू का? मी जाऊ का? अरे देवा, मी काय करू? मग मी निघू का? मी निघू? हो हो, या आपण. हा. फक्त फाईलच होती ना ग ताई. घरी आणली की नाही कुणास ठाऊक. त्यांनी माणूस घरी पाठवलाय म्हणजे फाईल पण घरीच असणार ना ग. आज खूप उशीर झाला तुम्हाला. सत्याबाई साहेब, काय चाललंय तुमचं? तुम्हाला परवा आहे का? तुमच्यावर खूप रागवल्यात सत्याबाई. का हो, आज खैर नाही वाटतं आमची? काय हो भाऊजी, किती त्रास दिलात आज तुम्ही. आता सोड ना ग सत्या. हे बघा, हे प्रकरण आता सत्याच्या कोर्टात आहे. आता गरज पडली तर आपल्या कोर्टात अपील दाखल करेन. मग सांगा सत्याबाई साहेब, काय गुन्हा केला आहे आम्ही? जळली मिली ती फाईल. तुम्हाला काय माहिती की तिच्यामुळे मी आणि ताई किती वैतागलो ते. अख्खं घर पालथं घातलं. याला काही अर्थ आहे का? विसराळू होत चाललोय. फाईल ऑफिसमध्येच होती आणि घरी शोधायला पाठवलं.
हो आता तुम्हाला शिक्षा ठोठावणारच. शिक्षा? तुम्हाला मला आणि ताईला सिनेमाला घेऊन जावं लागेल. मीरा लागलाय. सिनेमा नको रे बाबा, मला माफ करा. आणि आज तसंही मी खूपच दमलोय. एक प्रकरण होतं, खूप अर्जदारही होते, आणि आज मला मग उद्या जाऊया. ताईला सिनेमा बघायला खूप आवडतं आणि मलाही. कशाला त्रास देतेस सत्या? दिवसभर दमून भागून आलेत आणि तू राहू दे ना ग. काय ताई, तू पण भाऊजींच्या होला हो करू लागलीयस. समजून घे ग. मी जाते. सत्या सत्या ऐक सत्या ऐक, असं वागणं बरं दिसत नाही. काय बरं दिसत नाही? एका सिनेमाची तर मागणी केली होती. एवढं पण ते करू अगं. शकत नाही तुझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी. असं काहीच नाहीये. सध्या ती खूप कामात आहेत हो म्हणून. ना, आम्हाला तर काही कामच नाहीये. मी ना कधीच लग्न करणार नाही. तुला वेड लागलंय का? तुला वाटतंय तसे नाहीयेत ग ते. ते खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. खूप चांगलेत. सगळे नवरे चांगले असतात, आपल्या मनासारखे वागतात आणि सगळ्या बायका त्यांच्या होला हो करतात. सत्या अगं ऐक ना. नात्यांच्या नदीचा प्रवाह थांबलाय हेच सत्य आहे. बाहेरून जर वाऱ्याची एखादी झुळूक आली तर कदाचित तरंग उठतीलही पाण्यावर. दूध निवतंय आणू? दूध नको, आता नको. सुनीता, अं? ते हरीचं जे पत्र आलं होतं ना 2 वर्षांपूर्वी, ते तुझ्याच डायरीत आहे ना? ते आण जरा. जरी तो तिथे नसला तरी त्याच पत्त्यावर पत्र लिहूया. तुझा एक फोटोही दे, आपल्या लग्नाच्या आधीचा. खूप छान दिसतेस त्यात. त्या भल्या माणसाला कळू दे तरी, कसला राना वनात खेड्यात जेलमध्ये भटकत राहिलाय. तुझा फोटो मात्र नक्की दे. हा, मी दूध आणू का? हो आण. प्रिय हरी, तुझं मागचं पत्र मिळून 3 वर्ष उलटली. आज आम्ही ते परत शोधून काढलं. आम्ही म्हणजे मधल्या काळात मी चतुर्भुज झालोय, पण तू कदाचित आजही एकटाच आहेस. तुझ्या वहिनीचा फोटो बघ आणि सांग, तुला आजही स्त्रियांपासून लांब पळावंसं वाटतं? मुठीत जाणं मलाही नाही आवडलं, पण जिथे मन भाळतं तिथे काय होईल. पण आता मला वाटतं की माणसाने समर्पित व्हायलाच हवं. तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर इकडे ये. माझ्यापेक्षा जास्त तुझ्या वहिनीचा आग्रह समज. धीरे धीरे आरे बादल धीरे आरे बादल धीरे धीरे जा. मेरा बुलबुल सो रहा है, मेरा बुलबुल सो रहा है, शोरगुल न मचा. धीरे धीरे रात धुंधली हो गई है, सारी दुनिया सो गई है. रात धुंधली हो गई है, सर हिला के कह रहे हैं फूल क्यारी में. सो गई सो गई सो गई सो गई लैला किसी की इंतजारी में. सो गई लैला किसी की इंतजारी में. मेरी लैला को बादल तू नजर न लगा, तू नजर न लगा. ओ बादल तू नजर न लगा. मेरा बुलबुल सो रहा है, मेरा बुलबुल सो रहा है, शोरगुल न मचा. धीरे धीरे मी वकिली करतोय, तुझी वहिनी साथ देते, पण आम्हा दोघांमध्ये जराही भावनिक ओढ नाही. तिला मी संसारात रमवू शकलो नाही बहुतेक. तुझ्या पत्राची वाट बघेन, कारण आयुष्यात काही नवीन रंग आलेच पाहिजेत आणि तू आमच्या घरात एक नवीन झुळूक आणशील अशी आशा बाळगतो. आपल्या दोघांची मैत्री